परिषद. थेट जाऊया. नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमतच्या आरोग्य परिषदेत तुमच्या सर्वांचं स्वागत. या आरोग्य परिषदेमध्ये आपण चर्चा करणार आहोत ते सांधेदुखी आणि त्याच्यावरती काय नेमके उपचार आहेत या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत नांदेडच्या डेक्कन जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचे डायरेक्टर आणि कन्सल्टंट डॉक्टर आत्माराम गाडगीळ. स्वगत तुमचं. आणि त्याचसोबत वेन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर भूषण शितोळे सुद्धा आपल्या सोबत. सर, तुमचंही स्वागत आरोग्य परिषदेत. आता बरेच जणांच्या एक समस्या असतात की सांधेदुखी, मग ती कुठलीही असते, तर कोणकोणते असे सांधे असतात किंवा जॉईंट्स असतात की एका ठराविक वयानंतर किंवा कधी ते दुखू शकतात किंवा त्याचे काही प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. त्याच्यासाठी डॉक्टर खरं तर सजेस्ट करतात की जॉईंट रिप्लेसमेंट. तर ही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी नेमकं आहे काय? जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे असा एक रिप्लेसमेंट करणं, म्हणजे काय रिप्लेस करतो आपण? जॉईंटचा जो खराब झालेला भाग आहे, जो पृष्ठभाग आहे, त्याच्या जागी नवीन जॉईंट टाकायची जी प्रक्रिया जी आहे त्याला जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतात. जसं की आता रिनल ट्रान्सप्लांट आहे, एका रुग्णाची किडनीज ट्रान्सप्लांट केली तरच रिनल ट्रान्सप्लांट होऊ शकतं. पण जॉईंटमध्ये काय आहे, वेगवेगळ्या टाईपचे मेटल्स असतात की जे पेशंटच्या बॉडीमध्ये जाऊन तिचं जॉईंटचं काम करू शकतो. तर अशा जॉईंट जेव्हा रिप्लेस करतो आपण त्याला जॉईंट रिप्लेसमेंट असं म्हटलं जातं. बरं, असे कोणकोणते जॉईंट्स की ते रिप्लेस करता येतात? म्हणजे असे आता शरीरात तर बरेचसे आहेत, मात्र जनरली काय केलं जातं? जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे सुरुवात जी आहे 1970च्या दशकामध्ये हिप जॉईंट रिप्लेसमेंट पण सुरुवात झाली आहे. हिप म्हणजे आपल्या जांघेचा जो जॉईंट आहे, मांडीचा हाड आणि वरचा जे हाडाचा जो जॉईंट तयार होतो, त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट आल्याच्या नंतर मग गुडघे रिप्लेसमेंट सुरू झाले. गुडघे रिप्लेसमेंटचे रिझल्ट चांगले आल्याच्या नंतर मग शोल्डर रिप्लेसमेंट सर्जरी सुरुवात झाली. एल्बोची रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया सुरू झाली. आणि हाताचे छोटे बोटं जे आहेत, जे की काही आजारामुळे ते जे खराब होतात, अशा जॉईंटमध्ये देखील जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली जाते. बरं, मात्र कॉमनली जे पेशंट्स तुमच्याकडे येतात ते कुठल्या समस्या घेऊन आलेले असतात? मॅक्सिमम जॉईंट रिप्लेसमेंट जे आहे ते हिप आणि नी रिप्लेसमेंट याच्यामध्ये केली जाते. तर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आहे कोणत्या त्याचा वयाचं काही लिमिट नाही आहे. पण गुडघ्याच्या सांधेबद्दल शस्त्रक्रिया जी आहे ते एक विशिष्ट वयाच्या नंतर केली जाते. जसं की बा ज्याचं वय 50 किंवा 55च्या पुढे आहे, याच्यामध्ये हिप नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली जाते. पण हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यंग वयामध्ये केली जाते, कारण की कसं आहे, हिप जॉईंट जो आहे ते प्रत्येक आपल्या दैनंदिन जीवनासाठी लागणारा जॉईंट आहे. जसं तुम्हाला मांडीवरून बसायचं असेल, चालायचं असेल किंवा व्यक्तिगत काही कार्य करायचं असेल, तर हिप रिप्लेसमेंटचा खूप मोठा रोल आहे. याच्यामध्ये त्याला काही एजचं लिमिट नाही आहे. आणि हिप रिप्लेसमेंटमध्ये प्रकार आहेत. ज्यांचं वय कमी आहे त्याच्यामध्ये एक विशेष प्रकारचा जॉईंट वापरला पाहिजेत. ज्यांचं वय जास्त त्याच्यामध्ये एक विशेष प्रकारचा जॉईंट आहे. डॉक्टर, ते म्हणालेत की हिप रिप्लेसमेंट आणि नी रिप्लेसमेंट ह्या प्रामुख्यानं केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया असतात. तर आपण जर स्पेशली जर नी रिप्लेसमेंट बद्दल बोलायचं झालं किंवा गुडघेदुखी ही समस्या आधी सुरू होते, मग गुडघेदुखी म्हणजे नेमकं काय होतं? गुडघेदुखी ही याचं ब्रॉडली क्लासिफिकेशन जर आपण केलं तर गुडघेदुखी ही कुठल्याही वयात होऊ शकते. तरुणांना होणारी गुडघेदुखी वेगळी असते, मध्यम वयात होणारी गुडघेदुखी वेगळी असते आणि उतार वयात होणारी गुडघेदुखी वेगळी असते. समजा आमच्याकडे कोणी रुग्ण आला जो 20 ते 30च्या घरातला आहे, ही इज ॲक्टिव्ह इन स्पोर्ट्स, ग्राउंडवर ॲक्टिव्ह आहे आणि त्याला खेळण्याची आवड आहे, तर त्यांच्या गुडघेदुखीचं महत्त्वाचं कारण म्हणजे सॉफ्ट टिश्यू इंजरीज असतात. त्यात लिगमेंट्स येतात, मसल्स येतात, स्नायू दुखावले जातात. तसं मध्यम वयात होणारी गुडघेदुखी एकतर गुडघ्याच्या घर्षणामुळे होऊ शकते, इट्स अ मेकॅनिकल डिसीज, किंवा त्यात लिगमेंट इंजरी किंवा इन्स्टेबिलिटीमुळे असेल. साधारणपणे उतार वयात होणारी जी गुडघेदुखी आहे, जी आम्ही साधारण आता 50 नंतर बघतो, ती मुख्यत्वे मेकॅनिकल डिसीज असतो, म्हणजे गुडघ्याच्या कुर्ज्यांच्या घर्षणामुळे ती होते. आता गुडघा हा असा वेट बेरिंग जॉईंट आहे, म्हणजे ह्युमन किंवा माणूस हा एक रेअर ॲनिमल आहे जो आपल्या 2 पायांवर चालतो आणि सगळं आपलं बॉडीचं वेट हे ह्या वेट बेरिंग जॉईंटमधून जातं. महत्त्वाचं जसं सरांनी सांगितलं की गुडघा आणि खुबा आणि घोटा हे आपल्या सगळ्या शरीराचं वजन घेत असतात. त्यात गुडघा हा हिंज जॉईंट आहे, नाजूक जॉईंट आहे आणि त्याचा सगळा बॅलन्स हा लिगमेंट आणि मसल्स, सराउंडिंग मसल्सवरतीच असतो. त्यामुळे त्याचं घर्षणाचं प्रमाण हे खूप जास्त आहे. साधारणपणे वयाच्या 50 नंतर हे घर्षणाचं प्रमाण सुरू होतं. आता गुडघेदुखी म्हणजे काय किंवा गुडघ्याचं झिजणं म्हणजे काय, तर गुडघ्यातले हाडं झिजत नाहीत कधीच. हाडांच्या वरचं जे वेस्टर्न असतं त्याला मी हायलिन कार्टिलेज किंवा खुर्च्या म्हणतो, त्या खुर्च्या हळू झिजायला लागतात आणि ह्या खुर्च्या हळू झिजल्यानंतर त्या तडे गेले आणि त्याच्यात नंतर हाड उघडं पडलं आणि हे हाड उघडं पडलेलं हाड एकमेकांना घासायला लागलं, त्याला आम्ही गुडघेदुखी म्हणतो. साधारणपणे हे गुडघेदुखीच्या समस्या एका दिवसात उद्भवत नाही, हे कालांतराने हळू वाढायला लागतात. त्यामुळे जनरली वी क्लासिफाय देम स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3 किंवा स्टेज 4. आता हे गुडघेदुखीचं निदान करण्यासाठी
सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की याला काय फार मोठे इन्व्हेस्टिगेशन लागत नाही, MRI लागत नाही किंवा CT स्कॅन लागत नाही. एक सिम्पल सायंटिफिक एक्सरे, ज्याला आम्ही सिंगल लेग वेट बेरिंग एक्सरे म्हणतो. रुग्णाने एकाच पायावरती वजन देऊन तो एक्सरे करायचा असतो. स्वतःच्या वजनाने ह्या खुर्च्या किती दाबल्या जातात आणि हाड किती जवळ एकमेकांच्या जवळ येते, मांडीचं हाड आणि पोटरीचं हाड, त्यानुसार याचे क्लासिफिकेशन ठरतात. मात्र ती कशी ओळखायची? काय काय लक्षणं आधी दिसायला सुरुवात होतात? म्हणजे प्रत्येक गुडघेदुखी किंवा सांधेदुखीला सर्जरी हाच काही पर्याय नसतो. त्यामुळे लोकांच्या मनात एक भीती असते की नाही, आपण डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगणार की नी रिप्लेसमेंट करा किंवा आणखी काही करा. त्यामुळे एक भीती असते मनात. तर त्या सर्जरीच्या आधी काही स्टेज असते की जे प्रयोग तुम्ही किंवा जे उपचार आधी तुम्ही करायला सांगता की ज्यांनी जर नाही बरं वाटलं तर मग पुढे जाता येईल? तर त्या आधीच्या स्टेप्स काय असतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुडघेदुखीचा ऑनसेट कसा झालेला आहे, गुडघेदुखीची सुरुवात कशी झालेली आहे. जी गुडघेदुखी अचानक सुरू होते, पर्टिक्युलरली यंग एजमध्ये, दॅट हॅज टू बी बिकॉज ऑफ लिगामेंट किंवा सॉफ्ट टिश्यू. जे उतारात होणारी गुडघेदुखी असते ती एका दिवसात कधीच चालू होत नाही. देर ऑलवेज हॅव सम रेड फ्लॅग्स. सुरुवातीला अगदी उतार वयात किंवा 50 नंतर जी गुडघेदुखी असते जी कालांतराने बळावते, त्यात सगळ्यात महत्त्वाचा फरक लोकांना किंवा रुग्णांना दैनंदिन जीवनात वाटायला लागतो, ते म्हणजे मॉर्निंग स्टिफनेस. सकाळी आपला सांधा नॉर्मल वाटत नाही. सकाळी आपला सांधा कोणीतरी त्याच्यावर वजन ठेवल्यासारखा घट्ट वाटायला लागतो. दॅट्स अ फर्स्ट सिम्पटम. स्टिफनेस इज अ फर्स्ट सिम्पटम. सेकंड सिम्पटम इज पेन. त्यांना वेदना व्हायला लागतात. आता ह्या वेदना नेहमी होतात असं नाही. काहीतरी कष्टाची कामं केल्यानंतर, जसं आपण कुठेतरी कार्यक्रमात फिरायला गेलो, मॉलमध्ये फिरायला गेलो, अर्धा पाऊण तास जास्त उभं राहण्यात आलं, किंवा कुठल्या तरी कार्यक्रम आपण खूप जास्त वेळ बसून राहिलो, किंवा कुठेतरी काहीतरी जास्त चालण्यात फिरण्यात आलं, जे अनयुज्युअल ॲक्टिव्हिटी असतात त्या फक्त गुडघेदुखीच्या समस्या जाणवायला लागतात. आणि त्या ॲक्टिव्हिटी करताना ह्या होत नाहीत. तुमचा दिवस संपल्यानंतर रात्रीचे हे पेन जाणवतात. ही गुडघेदुखी बळावली, बऱ्याच वेळा आपण ते निग्लेक्ट करतो आणि ते जनरली ऑकेजनल सिम्पटम असल्यामुळे निग्लेक्ट होतात. पण जर आपल्या ह्या समस्या बळावल्या आणि गुडघेदुखी वाढली तर आपल्या दैनंदिन जीवनात हे त्रास व्हायला लागतात. म्हणजे जे अंतर आपण सहजगत्या पूर्वी चालत होतो ते चालताना सुद्धा अडचण यायला लागतात. म्हणजे डेली रुटीन जसं आपण चालतो, फिरतो, जिना चढतो, उठबस करतो, त्यातही गुडघेदुखी जाणवायला लागली, दॅट्स अ टाईम की आपल्याकडे याचं सिरियसली लक्ष दिलं गेलं पाहिजे. आता बऱ्याच लोकांना भीती असते, बऱ्याच आमच्या वयस्कर नागरिकांना भीती असते की डॉक्टरांकडे गेलं, स्पेशलिस्टकडे, की गेल्यानंतर ते लगेच ऑपरेशन सांगतात. असं मुळीच नाही आहे. प्रत्येक गुडघेदुखीचं निवारण हे शस्त्रक्रिया नसतं. वी कॅच द डिसीज अर्ली, वी कॅन ट्रीट देम बेटर, आणि मेनी ऑप्शन्स आर ओपन. म्हणजे बरेच अगदी सुरुवातीचं डिसीज जर असेल तर आमच्याकडे उपचारासाठी बरेचसे उपाय उपलब्ध असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की एक सिम्पल एक्सरे इज इनफ टू डायग्नोज. त्याच्यासाठी कुठे फार मोठे इन्व्हेस्टिगेशन करायची गरज नसते. म्हणजे MRI करायचं आहे किंवा काय अशी काही नाही, गरज अजिबात नाही. असं अजिबात नाहीये. सुरुवातीची गुडघेदुखी असेल तेव्हा सिंगल एक्सरे वी कॅन डायग्नोस, इट इज सफिशियंट फॉर दॅट. अगदी ग्रेड 1 किंवा ग्रेड 2 पर्यंत असेल तर वी हॅव सो मेनी गुड मेडिसिन्स. पेन किलर नव्हे, पण विस्को सप्लिमेंट्स असतात, वंगण तयार होणारी औषधं असतात, किंवा बायोलॉजिक्स असतात. त्याच्याने गुडघेदुखी बऱ्यापैकी थोपवता येते किंवा ती स्लो डाऊन करता येते. थांबवता येत नाही, पण स्लो डाऊन नक्कीच करता येते. डॉक्टर, आपण जसं म्हणजे जीवनशैली माणसांची ही खूप चेंज झाली आहे, खाणं-पिणं चेंज झालंय. अनेक यंगस्टर असतील, त्यांना सुद्धा आजकाल असे त्रास जाणवत असतील. म्हणजे ऑफिसेसमध्ये तासनतास एका जागी बसणं किंवा फुल AC ऑन असणं, त्याचाही काही सांध्यांवरती परिणाम होत असेल तर ते काही फेस करतायत गुडघेदुखी लोक? जी आहे ना, 50 ते 60 वर्षानंतर गुडघेदुखी जी होते त्याचे कारण काय आहेत, तर ओबेसिटी इज वन ऑफ द रिस्क फॅक्टर. ओबेसिटी कशामुळे होऊ शकते? मग ते आपल्या लाईफस्टाईल जे आहे त्याच्यामुळे गोष्टी होऊ शकतात. दुसरं जे कारण आहे ते हाडाला काही मार लागला असेल, तुमचं काही ऑपरेशन झालं असेल, तर या गोष्टी होऊ शकतात. आणि लाईफस्टाईलचा आपल्या गुडघेदुखीशी डायरेक्ट संबंध आहे. ज्यांचं बॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा जास्त आहे, अशा गुडघेदुखी होऊ शकते. आता ऑफिसमध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्याला सनलाईट एक्सपोजर होत नाही. जेव्हा सनलाईट एक्सपोजर होत नाही तेव्हा विटॅमिन डी तयार होत नाही शरीरामध्ये आपल्या. आणि आपल्यामध्ये जवळपास 90% लोकांमध्ये विटॅमिन डी डिफिशियन्सी आहे. आता माझ्याकडे जे पेशंट येतात, सांधेदुखीचे पेशंट येतात, आणि सगळ्या तपासून नॉर्मल आल्या, आणि शेवटी विटॅमिन डी जर चेक केलं किंवा माझं स्वतःचं चेक केलं जरी, तरी ते कमी होतं. आणि विटॅमिन डीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, तर ते ऑइल बेस्ड विटॅमिन आहे. सनलाईट शिवाय ते तयार होत नाही. आणि डायटरी सोर्स विटॅमिन डीचा काही नाही आहेत. म्हणजे कॉड लिव्हर ऑइल वगैरे जे आहे आपल्या तर प्रत्येक जण नॉनव्हेज खात नाहीये, त्याच्यामुळे विटॅमिन डी आपल्या शरीरात तयार होतच नाही. बरोबर. आणि विटॅमिन डी तयार करण्यासाठी तुम्हाला 10 मिनिटं तरी ॲटलिस्ट एक्सपोजर राहणं गरजेचं आहे. आणि आपल्यापैकी जे आहेत मॉर्निंग वॉक कुणी करत नाही, डाएटमध्ये आपला कोणतं कंट्रोल नाही आहे, सगळ्यांचं जंक फूडच आहे, मॅक्झिमम जंक फूड आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुडघेदुखीपासून तुम्हाला जर वाचायचं असलं तर तुम्हाला रोज 40 मिनिटं तुम्हाला मॉर्निंग वॉक करणं गरजेचं आहे किंवा स्विमिंग करणं गरजेचं आहे. आता मी रोज एक अर्धा घंटा स्विमिंग करतो. सकाळी उठलं की 6 ते 7
माझं स्विमिंगचं शेड्यूल आहे. तर बरं. आपण आपल्याला जसं मॉर्निंग त्याला काही सांधेबद्दल वाचासाठी तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही काही. फक्त चालणं बाबा. 40 मिनिटं चालायचं, नाही शक्य तर 10 मिनिटं चाला. पण ते उन्हामध्ये चाललं पाहिजे तुम्ही. बरं, पण काहींना समजा हे नाही शक्य झालं तर मग त्याला काही ऑप्शन आहे का? ऑफिसमध्ये तुम्ही जे बसलात तुम्ही, जेव्हा बसल्या-बसल्या तुम्ही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. हं. आता सिंपल एक्सरसाइज जॉइंटची मूव्हमेंट मागे-पुढे करणे किंवा जॉइंटची मूव्हमेंट करणं, जरा बसून जरासं 4-5 ठिकाणी फिरणे. एकाच ठिकाणी जर बसून तुम्ही स्टॅग्नंट राहिलात, तर तुम्ही आणि जर तुम्ही प्रत्येक वेळेस कॅलरीज ॲड करतात. चहा आहे किंवा तुमचे ब्रेड आहेत किंवा काही बी आपलं जंक फूड खाल्ल्याच्यानंतर कॅलरीज वाढणार आणि ते खर्च होत नाहीत कॅलरीज. हं. जेवढं आपल्या शरीरात इंटेक आहे, त्याचं आउटपुट बी तेवढंच पाहिजे. त्याचा खर्च बी व्हायला पाहिजेत. समजा आपण दिवसाची कॅलरीज रिक्वायरमेंट 2000 आहे आणि आपण दुसरा 2500 कॅलरीज खात असताल, हो. तर 500 कॅलरीज एक्स्ट्रा तुम्ही कुठे बर्न करणार? हं. आपलं दैनंदिन जीवनासाठी लाईफस्टाईलसाठी 2000 कॅलरीज मोर दॅन सफिशियंट आहेत. तुम्ही त्याच्यापेक्षा कमी जर मेंटेन केलं किंवा खर्च केला तर तुमचं आरोग्य मेंटेन राहील. बरं, काही सप्लिमेंट्स घेतले तर मग त्याचे काही दुष्परिणाम? सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाने व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घेणं गरजेचंच आहेत. पण त्याचे काही साईड इफेक्ट्स असतात साईड त्याच्या इफेक्ट्स नाहीत. वयानुसार व्हिटॅमिन काय? डी आपण जे ओरल घेतो मॅडम, हां. ओरल टॅबलेटचे साईड इफेक्ट नाहीत काही. कॅल्शियमची गोळी जी आहे ती पण ओरल घेतो आपण. हां. व्हिटॅमिन डी अगोदर इंजेक्शन देत होते, ती आता बॅन झालेलं आहे. ओके. व्हिटॅमिन डीचं इंजेक्शन कोणी घ्यायचं नाही आणि त्याच्यावरती साईड इफेक्ट आहेत. हं. म्हणजे तेच इंजेक्शन तुम्ही ओरली जर घेतलं हां. त्याचे काही साईड इफेक्ट नाहीत. हे ऑइल जसं आपलं आहे त्याच्यासारखं आहेत किंवा आता काही नवीन ऑइल आहे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, डी ॲड करतात आणि ऑइल बेस्ड व्हिटॅमिन आहेत ए, डी, ई, के. तर प्रत्येक आपल्या सनफ्लॉवर ऑइल वगैरे जे आहे त्याच्यामध्ये देखील हे व्हिटॅमिन ॲड करतात. पण सगळ्यात सोपं म्हणजे 5 मिनिटं तरी 10 मिनिटं तुम्ही सनलाईट तुमचं एक्सपोजर करणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे बालकांना, स्त्रियांना ह्याचं खूप जास्त गरजेचे आहे. बरोबर. पण हे झाले प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. मात्र ज्या वेळेला ट्रीटमेंटकडे आपण वळतो किंवा लोक जेव्हा गुडघेदुखी कोणत्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये तुमच्याकडे घेऊन येत असतील किंवा जॉईंट पेन नुसतं गुडघेदुखीच नाही, तर तेव्हा तुम्ही मग कसं ठरवता की कोणत्या रुग्णाला कोणत्या ट्रीटमेंटची गरज आहे? त्यामध्ये काही ॲडव्हान्सेस आलेत का पुढे? नाही आता जॉईंट पेन आहे तुम्हाला पेशंटला, तर अगोदरचं म्हणजे निदान आपल्या पेशंटला कशामुळे जॉईंट पेन झालेला आहे ते बघतो आपण. आता जे जॉईंट पेन आपण 60च्या अगोदरचं जे पेशंटचे आहे ते आपण सोडून देऊ. आपण 60च्या पुढे जॉईंटचे पेन आहेत. हां. ज्याला नी ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो आपण. हं. आता सरांनी ग्रेडिंग सांगली नी ऑस्टिओआर्थरायटिसचे स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, 4 आहेत. हं. पण त्या स्टेजचा आपल्याशी काही संबंध नाही. ज्या पेशंटला खूप जास्त त्रास व्हायला आहे, ज्याला दैनंदिन ॲक्टिव्हिटीज करू शकत नाहीत, हं. हं. म्हणजे चालणं असेल, फिरणं असेल किंवा वॉशरूमला खाली बसतो. आता प्रत्येक जणाकडे वेस्टर्न टॉयलेट नाही आहेत. हो. इंडियन टॉयलेट आहेत आणि इंडियन टॉयलेटमध्ये जेव्हा ग्रामीण भागामध्ये जेव्हा आम्ही फिरतो हं. तर 99% मध्ये इंडियन टॉयलेट आहेत. बरोबर. म्हणजे बेसिक क्रिया ज्या आहेत त्या देखील करू शकत नाहीत. मग अशा वेळेस आपण ट्रीटमेंट करतो पेशंटची. हं. मग प्रत्येक पेशंटला जॉईंट रिप्लेसमेंट लागते का? नाही. हं. हं. ज्या पेशंटला खरंच त्रास आहे हं. आणि त्याच्यामध्ये जॉईंटमध्ये आपल्या एक्सरेमध्ये दिसलं पाहिजे की याचा जॉईंट खराब झालेला आहे. मग याच्यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंटचे 2 प्रकार आहेत. हं. आता गुडघे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी कॉन्व्हेन्शनल पद्धतीने केली जाते, पारंपरिक पद्धतीने केली जाते हं. आणि दुसरी जी आहे ते रोबोटिक पद्धतीने केली जाते. बरं. आणि गुडघेदुखीचे जॉईंट रिप्लेसमेंटचे 2 प्रकार आहेत. एक तर पार्शियल रिप्लेसमेंट म्हणजे फक्त अर्धा जॉईंट रिप्लेस केले जातात आणि टोटल रिप्लेसमेंट म्हणजे पूर्ण जॉईंट रिप्लेस केले जातात. हं. तर या ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतोय सांधेदुखी आणि उपचार या संदर्भात. आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर गाडगीळ आणि डॉक्टर शितोळे. तर ते ग्रेड वाईज कसं असतं? म्हणजे तुम्ही पेशंट आल्यावर ते कसं डिसाईड करता की हा पेशंट ग्रेड 1चा आहे की 2चा आहे की 3चा आहे की 4चा आहे? ते ग्रेडिंग जी सिस्टम आहे मेडिकल सायन्समध्ये, त्याचं classification कसं क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन रेडिओलॉजिकल पिक्चर. सिंपल मी जसं तुम्हाला सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा असतो एक्सरे. हा एक्सरे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीचा हवा. ॲट द जॉईंट लाईन सिंगल लेग वेट बेअरिंग. पेशंटच्या समोर हा एक्सरे करण्यात यावा. पेशंटच्या नी लेवलला हा एक्सरे केला जातो आणि याच्यात काय बघायचं असतं तर मांडीचं हाड आणि पोटीचं हाड याच्यामधली गॅप. आता ही गॅप नसते, ती हायलिन कार्टिलेज म्हणजे खुर्च्या असतात. ह्या खुर्च्यांमध्ये कॅल्शियम नसतं, त्यामुळे ते गॅप सारख्या दिसतात एक्सरेवरती. आता एक्सरेवरती दोन्ही बाजूचं आतली आणि बाहेरची गॅप जर सारखी असेल तर तो गुडघा नॉर्मल असतो. जसं आपलं वय वाढतं किंवा पेशंटच्या डिमांड जास्त असतील तर त्यांना आतल्या बाजूने गुडघ्यांची झीज व्हायला लागते. 90% पेशंटमध्ये मी त्याला व्हॅरस डिफॉर्मिटी म्हणतो, ज्याच्यात फक्त आतली बाजू झिजते आणि बाहेरची बाजू चांगली असते. आणि ग्रेड 2 आणि ग्रेड 3मध्ये मोस्टली आतलीच बाजू झिजलेली असते. ग्रेड 3 पर्यंत तरी बाहेरची बाजू चांगली असते. ग्रेड 4मध्ये डेव्हिएशन यायला लागतं, जॉईंट सबलेक्सेट व्हायला लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटचे पाय वाकले दिसायला लागतात स्वतःलाच आणि त्यांची चाल बदलते. डोलायमान चालायला लागतात, गलबतासारखं चालतात आणि त्यांना बॅलन्स करायला प्रॉब्लेम होतो. तर ढोबळमानाने आम्ही असं म्हणतो की गुडघ्याच्या आतल्या बाजूला जर पेन असेल आणि त्यांना ऑकेजनल पेन असतील तर क्लिनिकली वी से इट इज अ ग्रेड 1 or 2. जर त्यांना दैनंदिन याच्यात पेन होत असतील, ज्यांना चढताना उतरताना उठता बसताना पेन होत असतील आणि त्यांना क्वचितचा थोडा भाग दिसत असेल आणि त्यांची चाल बदलत असेल
आणि मॉर्निंग स्टिफनेस अलॉंग विथ नाईट पेन्स असतील तर ऑलमोस्ट ग्रेड 3 पर्यंत जातं. आणि ग्रेड 4 म्हणजे त्यांना अगदी पाऊल टाकणं सुद्धा अवघड असतं, चालणं अवघड असतं, पायात खूप बाक आलेला असतो, त्यांना बॅलन्स करायलाही अवघड जातं. अगदी म्हणजे दुरून त्यांना बघितलं तरी सुद्धा ते दोलायमान चालत असतात, त्यांना ग्रेड 4 म्हणतो. आता जॉईंट रिप्लेसमेंट हे सोल्युशन सगळ्या ग्रेडसाठी नाही आहे. जॉईंट रिप्लेसमेंट इज ओनली फॉर टर्मिनल केसेस ग्रेड 4. आता बऱ्याच जनरल पब्लिक किंवा सगळ्यांमध्ये एक संकल्पना किंवा चुकीचा समज आहे की जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे काय, की सगळा सांधा उपटून काढायचा, नवीन सांधा टाकायचा, असं मुळीच नाही आहे. म्हणजे सांधेरोपण म्हणजे काय, की पूर्ण सांधा बसवण्यात येत नाही, याचं फक्त रिसर्फेसिंग आपण करतो. कारण हा शब्दच असा आहे की ज्यामुळे अनेक गैरसमज होतो की जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे काय, आपल्या गुडघ्याच्या वाट्या चेंज करणार आहेत का काय करणार आहेत हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे तो गैरसमज कसा दूर कराल, नेमकं काय केलं जातं, कारण शब्दशः अर्थ घेऊ नये खरं तर. जी खुर्ची आपण गमावलेली आहे तिला सबस्टिट्यूट तयार करणं, जेणेकरून तिचा उद्देश साध्य झाला पाहिजे. नॅचरल खुर्ची काय करते, 2 हाडांचं घर्षण थांबवते. इट हॅज अ लिटल बिट ऑफ अ शॉक ॲब्सॉर्बर मेकॅनिझम आणि पाय अलाईन ठेवते. हे खुर्च्या आपण गमावल्या की पायाचा बॅलन्स जातो, गुडघ्याचा बॅलन्स जातो आणि गुडघ्यात बाक यायला लागतो. आता रिप्लेसमेंट किंवा रिसर्फेसिंग आम्ही करताना मी काय करतो, वी गिव्ह सबस्टिट्यूट फॉर दॅट नी कॅप्स किंवा त्या खुर्च्यांसाठी. तर त्या ज्या खुर्च्या बसवण्याचं किंवा ते कॅप बसवण्याचं जे काम आहे त्याला मी जॉईंट रिसर्फेसिंग किंवा जॉईंट रिप्लेसमेंट, बऱ्याचशा आमच्या वरिष्ठ नागरिकांना जॉईंट रिसर्फेसिंग वगैरे असे टेक्निकल वर्ड कळत नाहीत. त्यामुळे जॉईंट रिप्लेसमेंट हा चालत आलेला शब्द आहे, आम्ही तोच वापरतो. थोडक्यात काय, आपण जॉईंट रिसर्फेस करतो जॉईंट रिप्लेसमेंटपेक्षा. आता हा 2 पद्धतीने केला जातो, जसं सरांनी सांगितलं. एक पारंपरिक पद्धत झिग मेथड किंवा कन्व्हेन्शनल सर्जरी, आणि आधुनिक आहे ती रोबोटिक सर्जरी. आता याच्याबद्दल पण बरेचसे अपसमज आहेत की रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबो येतो आणि तो स्वतः ऑपरेशन करतो आणि डॉक्टरांचा काही फार जास्त इनपुट नाही, असं अजिबात नाही आहे. रोबोटिक सर्जरी, रोबो हा कधीच सर्जरी करत नसतो. रोबो हा फक्त सर्जनचा एक अतिशय भरवशाचा मदतनीस असतो, हेल्पर म्हणू शकतो. हेल्पर, मदतनीस असतो. इट क्रॉस चेक एव्हरीथिंग व्हॉट वी डू, इट व्हॅलिडेट, आणि हो फक्त आम्हाला एक्झिक्युशनला मदत करतो. करेक्ट. मग जेव्हा लोक तुमच्याकडे येतात तेव्हा ते त्या पेशंटचा फॉलोअप घेणं किंवा काय, ही प्रोसिजर नेमकी कशी असते? कारण एकदा तुमच्याकडे पेशंट येऊन गेला की त्याचं पुढे काय होतंय, त्याच्यात कशी सुधारणा आहे, तर ती फॉलोअप सिस्टम कशी असते? आता फॉलोअप सिस्टम कसं आहे, कॉम्प्लिकेशन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी नंतर काय होऊ शकतं त्याच्यावर डिपेंड आहे. जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीच्या नंतर कॉम्प्लिकेशन सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते इन्फेक्शन आहे. ओके. हां. दुसरं कॉम्प्लिकेशन आहे डीप वेन थ्रोम्बोसिस. आणि तिसरं कॉम्प्लिकेशन जे आहे ते जॉईंट रिप्लेसमेंटमुळे फ्रॅक्चर होऊ शकतात काही जणांचं. ओके. तर पहिलं कॉम्प्लिकेशन आहे इन्फेक्शन. तर तुम्हाला इन्फेक्शन बघण्यासाठी पेशंटची जखम बघणं गरजेची आहे. पहिले 12 दिवस पेशंटची जखमेचं त्याच्यातून काही पू येतोय का, त्याच्यातून काही पाणी येते का ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पेशंटच्या पायावर काय सूज आहे का, रक्तवाहिन्यामध्ये काही रक्त गोठलेलं आहे का ते बघणं गरजेचं आहे. काय पेशंटला त्रास होते का, सर्जरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पेशंट चढवतो, पेशंटला दुसरा काय त्रास आहे का ते देखील बघणं गरजेचं आहे. ऑपरेशन झाल्या पेशंटचा एक्सरे केला जातो. एक्सरे केल्यानंतर त्याच्यामध्ये ते अलाइनमेंट बरोबर आहे का, रॉड आपला जॉईंट बरोबर बसलेला आहे का ते बघितलं जातं पेशंटचं. आणि त्याच्यानंतर 12व्या दिवशी पेशंट राखी काढले जातात. त्याच्यानंतर 21 दिवसापर्यंत पेशंटचा फॉलोअप असतो. पेशंटला वेट कसं चालायचं, त्याची फिजिओथेरपी कशी करायची याची ट्रेनिंग केली जातं, आणि काय ऍक्टिव्हिटी अवॉइड करायच्या याच्यासाठी बघितलं जातं. पहिल्यांदा पेशंटला 14 दिवशी बघितलं जातं, नंतर पेशंटला 1 महिन्यानं बघतो आपण, आणि नंतर 2 महिन्यानं, आणि त्याच्यानंतर मग इयरली आपण फॉलोअप करतो पेशंटचा की बा जॉईंटमध्ये शक्यतो काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात का पोस्टऑपमध्ये. जसं की इन्फेक्शन जे आहे, आता इन्फेक्शन शरीरातलं कुठेही पसरू शकतं, तर ते अगोदरच आपण त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आता जॉईंट हे एंड सर्जरी आहे, याला काय दुसरा पर्याय नाही आपल्याला. ती एकदा केली की ती सक्सेसफुल व्हायला पाहिजे याची जास्त सर्जनना काळजी घेतली पाहिजे. बरोबर. डॉक्टर चितोळे, आता एकदा समजा रिप्लेसमेंट सर्जरी झालेली आहे, त्याच्यानंतर किती दिवस काळजी घेणं गरजेचं असतं आणि फिजिओथेरपी त्याच्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहे? जसं सरांनी सांगितलं, प्रत्येक टेक्नॉलॉजीचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज आहेत. आता रोबोटिक्सचं मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये सांगतो, सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज मला जो मिळाला तो आहे पेशंटची फास्टेस्ट रिकव्हरी. सेकंड ॲडव्हान्टेज आय गॉट इज की पेशंटचं सॅटिस्फॅक्शन रेशो खूप जास्त आहे. आणि थर्ड इज पेशंटला होणाऱ्या वेदना खूप कमी झाल्या आहेत. आता हे कशाने अचीव्ह झालं ते मी सांगतो. कन्व्हेन्शनल सर्जरीमध्ये द बेसिक ड्रॉबॅक ऑफ दॅट सर्जरी इज की व्हॅलिडेशन नव्हतं. म्हणजे मांडीचं हाड फोडायचं, झीग टाकायचं आणि ते एकाच पद्धतीच्या अलाइनमेंटने ते हाड कट करायचं. याच्यात आम्ही खूप जास्त बोन गणवायचो आणि आणि स्नायूंचं विच्छेदन खूप जास्त व्हायचं, त्यामुळे रक्तस्राव जास्त व्हायचा आणि खूप लॉंग कट पण करायला लागायचं.
आता एवढे सगळे स्नायूंचं आपण विच्छेदन केलं आणि सगळे लिगामेंट रिलीज केले आणि बऱ्याचसा हाड सॅक्रिफाईस केल्यानंतर पेशंटला रिकव्हरीसाठी जे दगावलेले टिश्यू आहे ते इम्प्रूव्ह होण्यासाठी आणि त्यांना पूर्ववत करण्यासाठी खूप जास्त वेळ द्यायचा. म्हणजे आपण नेचरच्या जेवढं जवळ जाऊ तेवढं आपल्याला त्याचा प्रतिसाद चांगला मिळणार. आपण जेवढं नेचरच्या दूर जाणार आणि जेवढं कृत्रिम करणार तेवढं आपल्याला त्या पेशंटला आणि स्वतःला खूप त्रास होणार. रोबोटिक्सने सगळ्यात महत्त्वाचं काय अचीव झालेलं आहे, अलाइनमेंट फिलॉसॉफी हॅज बीन चेंज. सेकंड थिंग इज डिसेक्शन खूप कमी झालेलं आहे, हॉस्पिटलायझेशन खूप कमी झालेलं आहे. मी कित्येक दिवस माझ्या जॉईंट रिप्लेसमेंटला आजपर्यंत कधी ब्लडची बॉटलसुद्धा दिलेली नाही आहे, कारण त्याच्यात आम्ही हाड कधी कापत नाही. मी ज्या रोबोने ते सर्जरी करतो दॅट्स अ बर टेक्नॉलॉजी रोबो. इट नेवर कट्स द बोन, इट बर्स द बोन, इट स्कल्प्ट द बोन. म्हणजे आम्ही स्कल्पचर कसं शिल्पकार जसा शिल्प करतो तसं मी मांडीच्या आणि पोटरीच्या हाडाला आकार देतो आणि त्याच्यावर फक्त तासणे म्हणतात, करेक्ट वर्ड इज तासणे, त्या तासलेल्या भागावरती आम्ही फक्त जॉईंट बसवतो. दोघांनाही हा प्रश्न आहे की सगळं करायचं हे फिरून फिरून फक्त एकाच मुद्द्यावरती येतं, तो म्हणजे खर्च. तर नॉर्मल जी सर्जरी असते ती आणि रोबोटिक यामध्ये किती फरक आहे? तसंही नी रिप्लेसमेंट म्हणजे लोकांना फार खर्चिक वाटतं, एक मोठं क्वेश्चन मार्क असतं डॉक्टरकडे जातानाच. तर त्याबद्दल काय सांगाल? माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की टेक्नॉलॉजी कम्स विथ प्राईस. पण त्या टेक्नॉलॉजीचा जर खूप मोठ्या प्रमाणात जर वापर केला तर वी कॅन ब्रिंग डाऊन द कॉस्ट. जर त्याचा व्हॉल्युमेट्रिक यूज केला किंवा खूप रॅम्पंट यूज केला तर एखादी जी गोष्ट अगदीशी महाग असते पण ती खूप जास्त जर वापरली गेली तर त्याची प्रोडक्शन कॉस्ट कमी होते, त्याची R&D कॉस्ट कमी होते आणि त्याचा सर्वसामान्यांना लाभ होतो. तर ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये किती अवेअरनेस आहे या सगळ्या प्रोसेस बद्दल, किंवा खर्च म्हटल्यावर लोकांची परिस्थिती नसते तेवढी, त्यामुळे तुम्ही तिथे काय फेस करता? माझ्याकडे येणारा पेशंट शेतकरी वर्ग आहे, ज्याला ऑपरेशन झाल्यानंतर परत शेतात जाऊन काम करायचंय. आणि जवळपास असे खूप सारे आम्ही बिना रोबोटचे सर्जरी केलेले आहेत, जे पेशंट बैलगाडी चालवतात, शेतामध्ये खुरपण्याचं काम करतात, कापूस वेचायचं काम करतात. असं काही नाही की बा रोबोटच करायला पाहिजेत. ज्यांना जे शक्य आहे आणि जे प्रमाणित आहे ती ट्रीटमेंट करून घेतल्या पाहिजेत. अगदी जाता जाता काय संदेश द्याल लोकांना? सांधेदुखी किंवा हाडांचे जे काही दुखणे असतील, जर तुमचे लवकर सेटल होत नसतील तर प्लीज डू कन्सल्ट डॉक्टर. प्रत्येक सांधेदुखीसाठी सर्जरी हा एकमेव पर्याय नसतो. अगदी त्याच्यात नॉन सर्जिकल ऑप्शन्स पण असतात आणि पर्टिक्युलरली फॉर यंगस्टर्स आय विल टेल यू, महत्त्वाचं म्हणजे ॲक्टिव्हिटी. मोबिलिटी इज लाईफ अँड लाईफ इज मोबिलिटी, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही बसलात तर सगळंच थांबेल. त्यामुळे ॲक्टिव्हिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सेकंड इज न्यूट्रिशन. मी प्रत्येकाला सांगत असतो की उन्हाळ्याचा तिरप तरी तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तरी किंवा 1 वेळा तरी घ्या. ते जर शक्य नसेल तर व्हिटॅमिन डी रिच फूड तरी खा, काहीतरी नॅचरल तरी खा, काहीतरी सिंथेटिक न घेण्यापेक्षा, जंक न घेण्यापेक्षा गो टू नॅचरल फूड काहीतरी असलंच पाहिजे. आणि थर्ड थिंग मोस्ट इम्पॉर्टंट विच हॅज स्ट्रेस डे अँड नाईट इज एक्झरसाइजेस. एनी फॉर्म ऑफ एक्झरसाइजेस. तुम्ही अगदी काही नाही जमलं, अगदी तुम्ही 2-3 हजार पावलं जरी चालून आलात, इट्स इनफ टू मेंटेन द स्केलेटल हेल्थ. डॉक्टर गाडगीळ, तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? जर आपल्याकडे हेल्थ चांगला असेल, आरोग्य चांगलं असेल तर एव्हरीथिंग इज हँग. ज्याच्याकडे हेल्थ चांगली नाही त्याच्याकडे काहीच नाही, असं माझं म्हणणं आहे. मॉर्निंग वॉक करा, एक्सरसाइज करा, काही करा, तुम्हाला जे शक्य आहे ते करा. की बाबा असं नाही की बाबा मॉर्निंग रनिंगच करायला पाहिजेत किंवा स्विमिंगच करायला पाहिजेत, असं काही नाही आहे. तुम्ही बसल्या बसल्या ऑफिसमध्ये जेवढं शक्य तेवढं एक्सरसाइज करा. बिलकुल. डॉक्टर गाडगीळ आणि डॉक्टर शितोळे दोघांचे खूप धन्यवाद. तर सांधेदुखी आणि उपचार याबद्दल खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही केलं, त्याबद्दल धन्यवाद. 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 तर आरोग्य परिषद या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. मात्र तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.